तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी येतात. आपण मराठवाड्यातील भाविकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. सातारा जिल्ह्यातील हे वारकरी येत निष्ठावंत वारकरी 70-75 वर्ष वय आहे बाबांचं. बाबा आता किती वाऱ्या झाल्या? माझ्या 32 वाऱ्या झाल्या. 32 वर्ष झाली. 32 वर्षे वाऱ्या झाल्या. आणि 32 वर्षाच्या काळामध्ये तुमचं वय भरपूर आहे, परंतु हा घाट चढताना काही थकवा आला का? आम्हाला या घाटामध्ये काही तकवा बिकवा काही जाणवत नव्हता त्यावेळी. आता अजून शकत जाणवत नाही. वा, एवढा उंच घाट चढत असताना बाबा म्हणतात मला कोणताच मग ही ऊर्जा नेमकी येते कुठून? ताकद कुठून येते? हे माऊली तर्फे ताकद येते. माऊलीच्या संवर्धातून कृष्ण महाराजांच्या संवर्धातून हे ताकद येते. महादेवाचे चरणी म्हणजे ताकद ताकद माऊली आणि महादेव आणि कृष्ण असे ताकद आम्हाला जमली. 32 वर्षे वाऱ्या केल्या. तुम्हाला काय काय अनुभव आले वारीमध्ये? या वारीमध्ये बराच अनुभव आहे त्याचा त्याला तर या वारीतून आपल्याला जे काय हवं असतं ते सगळं मिळू शकतं, परंतु ते दिसून येत नाही. आपल्याला जे मिळते ते दिसून येत नाही. आपल्याला माऊलींचं म्हणणं आहे जो काही लाभ आहे तो अदृश्य पद्धतीचा आहे. म्हणजे जे दिसणारा जो काही लाभ आहे तो नाही तर अंतःकरणामध्ये समाधान हेच खऱ्या अर्थानं वारीचं पुण्य आहे. मंडळी, वारीमध्ये काय ताकद आहे आणि वारकऱ्यामध्ये काय ताकद आहे आपण हे सगळे वारकरी पाहिल्याच्या नंतर आणि हे खरे हाडाचे वारकरी येतं, निष्ठावंत वारकरी येतं. आणि अशा निष्ठावंत वारकऱ्याची वारी अविरत चालू राहावी, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हीच माऊली चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.